हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत तीळ आणि शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते। सर्वात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायची, गॅसवर मस्त मीडियम आचेवर भाजायची आहे। तीळ भाजली गेली तोपर्यंत आपण लसूण सोलून घ्यायचे। लसूण सोलताय, तीळ भाजून झाली। आता शेंगदाणे भाजायला टाकले, शेंगदाणे ही मस्त भाजून घ्यायचे। भाजलेले शेंगदाणे एका ताटात काढून घ्यायचे, थंड होऊ द्यायचे, त्याचे सालटे काढायचे। शेंगदाणे सालटे काढून ते मस्त स्वच्छ करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये टाकायचे। शेंगदाणे, तीळ, लसूण, जिरं आणि तुमच्याकडे जाड मिरची असेल तर जाड मिरची टाकू शकता, नाहीतर बारीक आपले पावडर ही टाकू शकता, लाल पावडर मिरचीचं। ते टाकल्यावर मस्तपैकी मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ही चटणी आपण 6 महिन्यापर्यंत टिकवू